जय भीम. शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 सम्राट वाचनामध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पावित्र्यावर हल्ला, भारतीय लोकशाहीचे भवितव्य धोक्यात. त्याचे लेखक आहेत भीमराव सरवदे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे भारतीय लोकशाहीचे अंतिम आधारस्तंभ आणि संविधानाचे संरक्षक मानले जाते. या संस्थेच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेला न्यायमूर्ती B.R. गवई या सरन्यायाधीशांवर ॲडव्होकेट राकेश किशोर तिवारी यांनी केलेली जोडाफेक ही केवळ एका व्यक्तीवरील कृती नसून घटनात्मक संस्थेच्या पावित्र्यावरील थेट हल्ला आहे. या गंभीर घटनेनंतर माननीय सरन्यायाधीश यांनी आपली घटनात्मक शक्ती कलम 129 अन्वये अवमाननेसाठी शिक्षा करण्याचे अधिकार वापर कठोर कारवाई करण्याऐवजी आरोपीला माफी दिली. या माफीमुळे न्यायिक संस्थांचे पावित्र्य धोक्यात येते, कायद्याचे राज्य कमकुवत होते आणि मनुवादी शक्तींना अप्रत्यक्षपणे बळ मिळते. माफीचा हा निर्णय केवळ एक वैयक्तिक औदार्य नसून संवैधानिक लढाईतील मुख्य शत्रूला दिलेली सूट आहे, ज्याचे जागतिक स्तरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. भारतीय संविधान 3 स्तंभावर कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका यावर आधारित आहे, ज्यात न्यायपालिकेला संविधानाचा अंतिम रक्षक म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे केवळ एक व्यक्ती नसून ते घटनेच्या सर्वोच्चतेचे आणि न्यायिक पावित्र्याचे प्रतीक आहेत. ॲडव्होकेट किशोर तिवारी याने सरन्यायाधीशांवर यांच्यावर केलेली जोडाफेक किंवा तत्सम तीव्र अवमानकारक कृती ही घटनात्मक इतिहासातील अत्यंत गंभीर आणि अभूतपूर्व घटना आहे. ही कृती न्यायालयाच्या अवमाननेच्या सर्वोच्च श्रेणीत मोडते. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाला कलम 129 अन्वये स्वतःच्या अवमाननेसाठी शिक्षा देण्याचा आणि न्यायालयाचे पावित्र्य राखण्याचा निरपेक्ष अधिकार मिळतो. कलम 129 हे केवळ न्यायाधीशांचे संरक्षण करण्यासाठी नसून न्यायालयावरील जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी दिलेले घटनात्मक कवच आहे. परंतु या घटनेनंतर माननीय सरन्यायाधीश यांनी कठोर घटनात्मक कारवाई करण्याऐवजी आरोपीला माफ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वैयक्तिक औदार्याचा असला तरी एक संस्थात्मक प्रमुख म्हणून घेतलेल्या या निर्णयाचे घटनात्मक आणि सामाजिक परिणाम अत्यंत गंभीर आणि दूरगामी असू शकतात. घटनात्मक अधिष्ठान कलम 129 आणि न्यायिक पावित्र्य. भारतीय संविधानाचे कलम 129 हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला केवळ एक न्यायालय म्हणून नव्हे तर कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून घोषित करते. याचा अर्थ असा होतो की सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय, आदेश आणि कारवाई कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य मानले जाते. ती कायमस्वरूपी नोंदविली जाते आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व असते. या कलमामुळे सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या अवमाननेसाठी शिक्षा करण्याचा अविभाज्य अधिकार प्राप्त होतो. हा अधिकार केवळ न्यायालयीन प्रतिष्ठेचे बाह्य रक्षण करतो असे नाही, तर न्याय व्यवस्थेची अखंडता, अधिकारशाही आणि न्यायिक प्रक्रियेची पवित्रता सुनिश्चित करतो. या अधिकाराचा मूळ उद्देश हा न्यायपालिकेच्या केवळ ब्रह्मप्रतिमेचे किंवा तिच्या पदावर असलेल्या व्यक्तीचे, उदाहरणार्थ न्यायाधीश, संरक्षण करणे नाही. त्याऐवजी त्याचा मुख्य हेतू न्यायदानाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना निर्धोकपणे आणि प्रभावीपणे चालू ठेवणे हा आहे. जर न्यायालयाचे आदेश मानले तर नसतील किंवा न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप होत असेल तर न्यायदानाची प्रक्रिया ठप्प होऊ शकते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करणे, न्यायिक प्रक्रियेत कोणत्याही गैरवाजवी हस्तक्षेप टाळणे आणि न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवणे हे यामागील प्रमुख कारण आहे. या संदर्भात न्यायालयीन अवमानाचा अधिनियम 1971 अवमाननेचे 2 मुख्य प्रकार स्पष्ट करतो: दिवाणी अवमानना आणि फौजदारी अवमानना. दिवाणी अवमानना म्हणजे न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचे, डिक्रीचे, निर्देशाचे, रीटचे किंवा न्यायालयाचे दिलेल्या आश्वासनाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणे. फौजदारी अवमानना ही न्यायालयात बदनामी करणे, न्यायिक कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप करणे किंवा न्यायप्रशासनामध्ये अडथळा निर्माण करणे यासारख्या कृतींना संदर्भित करते. अशा कृती न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करतात आणि सार्वजनिक विश्वासाला तडा देतात. भारताचे सरन्यायाधीश हे केवळ एक व्यक्ती नसून ते भारतीय न्यायपालिकेचे सर्वोच्च पद आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहेत. त्यांच्यावेळी कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हल्ला, बदनामीकारक टिप्पणी किंवा निराधार आरोप हे स्पष्टपणे फौजदारी अवमानना ठरतात.
अशा हल्ल्यामुळे न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेवर, तिच्या निष्पक्षतेवर आणि स्वातंत्र्यावर थेट आघात होतो. हे केवळ व्यक्तिगत मानहानीपुरते मर्यादित नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील सार्वजनिक विश्वास डळमळीत करणे आणि न्यायदानाची प्रक्रिया बाधित करू शकते. न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. तिची कार्यक्षमता आणि लोकांचा तिच्यावरील विश्वास राखण्यासाठी अशा परिस्थितीत न्यायपालिकेच्या पावित्र्याची आणि अधिकारशाहीची पुनर्स्थापना करणे अत्यंत आवश्यक ठरते. न्यायालयाला स्वतःच्या अवमाननेसाठी शिक्षा करण्याचा अधिकार असल्यामुळे ते आपल्या अधिकाराचा वापर करून अशा हल्ल्यांना प्रतिबंध घालू शकते आणि न्यायव्यवस्थेची सर्वोच्चता अबाधित ठेवू शकते. अन्यथा न्यायदानाची प्रक्रिया बाधित होऊन लोकशाही आणि कायद्याचे राज्य धोक्यात येऊ शकते. कारण न्यायपालिकेवेळी सार्वजनिक विश्वास नष्ट झाल्यास कायद्याचे राज्य टिकवून ठेवणे अशक्य होते. न्यायपालिकेचे पावित्र्य हे कायद्याच्या राज्याचा आधार आहे. जेव्हा सर्वोच्च घटनादत्त पदावर हल्ला होतो तेव्हा कठोर कारवाई करणे हे भविष्यातील अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी आवश्यक ठरते. जेव्हा सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करू शकत नाही तेव्हा सामान्य जनतेच्या मनात घटनेबद्दल आणि कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल गंभीर शंका निर्माण होते. माननीय सरन्यायाधीश यांचं माफी देण्याचा निर्णय वैयक्तिक स्तरावर क्षमा या भारतीय मूल्यांचे प्रतिनिधित्व करू शकतो, पण संस्थात्मक स्तरावर पाहिल्यास कलम 129 मधील कठोर शिक्षेच्या भय शक्तीला हा निर्णय कमकुवत करतो. माफीचे दूरगामी घटनात्मक परिणाम. सरन्यायाधीश यांनी दाखवलेल्या औदार्याचे परिणाम केवळ तात्पुरते नसतात, तर ते भारतीय न्यायिक संरचनेच्या पायाला हादरे देणारे असू शकतात. जर देशातील सर्वोच्च न्यायालय, ज्याला संविधानाचे संरक्षणाचे निर्णायक अधिकार दिले आहेत, ते अधिकार वापरण्यास इच्छुक नसेल, तर याचा संदेश असा जातो की घटनात्मक संस्थांवर हल्ला करणे हे क्षम्य आहे. यामुळे न्यायिक अधिकाराचे गांभीर्य कमी होते. भविष्यात कनिष्ठ न्यायालयांना त्यांच्या अवमाननेसाठी शिक्षा करताना नैतिक पाठिंबा कमी पडू शकतो. कायदा व केवळ नैतिकतेवर चालत नाही, तर त्याला दंडाची भीती आवश्यक असते. जेव्हा सर्वोच्च पदावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होत नाही तेव्हा देशातील अराजकतावादी आणि हिंसक वृत्तीच्या लोकांना हे स्पष्ट संकेत मिळतात की घटनात्मक शिस्त मोडल्यास त्याचे गंभीर परिणाम होणार नाहीत. त्यामुळे घटनात्मक संस्थांना आव्हान देण्याची प्रवृत्ती वाढू शकते. न्यायपालिकेची शक्ती ही तिच्या नैतिक आणि घटनात्मक पावित्र्यात असते. जेव्हा न्यायपालिका स्वतःच्या हल्लेखोराला माफ करते तेव्हा न्यायपालिका आणि विधिमंडळ यांसारख्या इतर स्तंभांना अप्रत्यक्षपणे हा संदेश मिळतो की न्यायपालिकेवर राजकीय किंवा सामाजिक दबाव आणला जाऊ शकतो. भविष्यात न्यायपालिकेच्या निर्णयावर टीका करताना मर्यादा ओलांडण्याची शक्यता वाढेल. न्यायपालिका अनेकदा कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपाविरुद्ध कठोर भूमिका घेते. जर न्यायपालिकेची स्वतःची संस्थात्मक ताकद कमकुवत झाली तर ती कठोर निर्णय घेण्यास संकोच करेल. अशाने चेक्स अँड बॅलेन्सेस ही मूलभूत घटनात्मक संकल्पना कमकुवत होते. सामाजिक परिणाम आणि ग्रामीण जीवन. माफीच्या निर्णयाचे अत्यंत गंभीर परिणाम ग्रामीण भागातील आणि सामाजिक स्तरावरील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचू शकतात. ग्रामीण भागातील सामान्य जनता, ज्यांना न्याय मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते, त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालय हे आशेचे अंतिम स्थान असते. जेव्हा ते पाहतात की एक वकील जो कायद्याचा जाणकार आहे थेट सरन्यायाधीश बरोबर हल्ला करतो आणि त्याला त्वरित शिक्षा होत नाही, तेव्हा त्याच्या मनात कायद्याच्या राज्याबद्दल संशय निर्माण होतो. त्यांना वाटते की कायदा केवळ गरिबांसाठी आहे आणि प्रभावशाली लोक शिक्षा टाळू शकतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील जनतेचा विश्वास संपुष्टात येतो. संविधानाची निर्मिती ही विषम जातीय आणि सामाजिक व्यवस्थेविरुद्धची सैद्धांतिक लढाई होती. मनुवादी शक्ती या संविधानातील समता, न्याय आणि बंधुत्व या मूल्यांना आव्हान देतात. या शक्तींना समाजात अराजकता आणि संवैधानिक संस्थांची दुर्बलता हवी असते. जेव्हा सर्वोच्च न्यायालय, जे संविधानाचे रक्षण करते, दुर्बळ होते तेव्हा मनुवादी शक्तींना हे स्पष्ट होते की त्यांच्या विचारांना विरोध करणाऱ्या संस्थांना आव्हान देणे सोपे आहे. माफीचा हा निर्णय म्हणजे संवैधानिक शिस्तींचे उल्लंघन करणाऱ्यांना दिलेले उभयदान आहे. ही केवळ सांस्कृतिक लढाई नव्हे, तर संवैधानिक समतेच्या मूल्याविरुद्धच्या
विरुद्धच्या लढाईतील मुख्य शत्रूला दिलेली सूट आहे. जर या लढाईतील मुख्य शत्रूला माफ केले तर लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांसाठी लढणारे कार्यकर्ते निराश होतात. न्यायालयामधील सुरक्षा व्यवस्थेची मागणी वाढेल, न्यायालयीन कामकाजावर दबाव वाढेल, सार्वजनिक जीवनात द्वेष आणि हिंसेचे नॉर्मलायझेशन होईल. लोकांना वाटेल की विरोध व्यक्त करण्यासाठी जोडाफेक किंवा तत्सम हिंसक मार्गाचा अवलंब करणे योग्य आहे. हे भारतीय सभ्यतेच्या आणि संवैधानिक वादविवादाच्या परंपरेसाठी अत्यंत घातक आहे. जागतिक संदर्भ आणि लोकशाहीचे भवितव्य. या घटनेला जागतिक संदर्भ आहेत कारण भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आज अनेक देशांमध्ये पॉप्युलिझम आणि हुकुमशाही प्रवृत्ती वाढत आहे. या प्रवृत्तीचा पहिला हल्ला न्यायपालिका आणि माध्यमावर होतो. जर भारतासारख्या परिपक्व लोकशाहीतील न्यायपालिकेने स्वतःच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेकडे संस्थात्मक अपयशाचे संकेत म्हणून पाहिले जाईल. त्यामुळे जागतिक लोकशाही निर्देशांकांवर भारताची प्रतिमा डागाळू शकते. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. ही लढाई निरंतर आहे. न्यायपालिकेने जर अन्याय आणि अवमाननेविरुद्ध लढाई माघार घेतली तर याचा अर्थ संवैधानिक संरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षातून माघार घेणे आहे. जर संविधानाने दिलेले अधिकार वापरूनही न्यायपालिका कठोर भूमिका घेऊ शकत नसेल तर ही केवळ न्यायिक दुर्बलता नसून लोकशाही मूल्यांच्या रक्षणाबद्दलची अनास्था मानली जाईल. ॲडव्होकेट राकेश किशोर तिवारी यास माननीय सरन्यायाधीश यांनी दिलेली माफी ही वैयक्तिक औदार्याची पराकाष्ठा असू शकते, पण संस्थात्मक दृष्टीने पाहिल्यास ही एक गंभीर घटनात्मक चूक आहे. कलम 129 चे अधिकार हे केवळ न्यायाधीशांच्या अहंकारासाठी नसतात तर ते संविधानाच्या संरक्षणासाठी दिलेले अंतिम शस्त्र आहे. या क्षमादानामुळे न्यायिक अधिकाराचे क्षरण होणे, अराजक वृत्तीला बळ मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरीब व ग्रामीण जनतेच्या कायद्याच्या राज्यावरील विश्वास डळमळीत होतो. ही कृती मनुवादी शक्तींना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देऊन भारतीय संविधानाच्या समतावादी मूल्यांविरुद्धच्या लढाईला कमकुवत करते. न्यायपालिकाच्या प्रमुखांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की हे एका व्यक्तीचे प्रतिनिधित्व करत नसून एका महत्त्वाच्या घटनात्मक संस्थेचे प्रतिनिधित्व करत आहेत. जेव्हा संवैधानिक संस्था आपल्यावरील हल्ल्याबद्दल कठोर प्रतिक्रिया देत नाही तेव्हा त्या केवळ दुर्बळ होत नाहीत तर त्या आपल्या घटनात्मक जबाबदारीपासून दूर जातात. या ठिकाणी आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय भारत, जय बुद्ध.